नमस्कार. पॉडकास्ट जरा थोडासा मला वाटतं एक 2 आठवडे झालं नाही आपलं काही कारण असतो. एक कारण असं की मध्ये निवडकची पुण्याला मीटिंग आमची झाली. आम्ही वार्षिक एक मीटिंग घेतली होती आणि आता एव्हरी 3 मंथ्स आम्ही थोडंसं स्ट्रक्चर बदलतोय निवडक उद्यमीचं. दर 3 महिन्याला एक मीटिंग आम्ही करणार आहे आणि पुण्यातच होईल ती सध्या. मुंबईत सुद्धा होईल असं काही नाही किंवा दुसरीकडे सुद्धा होऊ शकतो. सध्याची पुढची मीटिंग पुण्यात ठरवली आहे. 3ऱ्या शनिवारी मेंबरसाठी ही विनामूल्य असणार आहे कायमस्वरूपी. आणि जे मेंबर्स नसतील त्यांच्याकरता आम्ही नाममात्र मूल्य घेऊ. मीटिंगला मेंबर असायलाच पैसे काही नाही यायला. परंतु जाऊ दे त्याच्याबद्दल आपण आता सध्या बोलत नाहीये. तर ते कारण दुसरं थोडंसं तब्येत पण माझी थोडी खराब होती, निशांची पण खराब होती. तर ते दोन्ही कारणांनी थोडासा एक विलंब झाला आहे थोडा पॉडकास्टला. पण ठीक आहे, इट्स ओके. तर आजचा विषय आमचा पॉडकास्टचा जो आहे, तो विषय घेण्यापूर्वी थोडंसं निवडकबद्दल सांगतो, की निवडक उद्यमी 5 वर्षापूर्वी सुरू झाला आणि जास्तीत जास्त फिल्टर्ड कंटेंट उपलब्ध व्हावा. हा त्यातला अगदी ताजा ताजा त्याचा आता तुम्ही परिपाक काढू शकता. तुम्हाला काही ठराविक लोकांची जास्ती जास्ती फिल्टर तुम्हाला अधिकाधिक व्यापक आणखीन तुम्हाला जर विचार करायचा असेल तर व्यावसायिकांचा ग्रुप आहे हा. किंवा व्यवसायात रस असते ना, उद्यमी म्हणतो आम्ही त्यांना. तर अशात तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर वार्षिक फक्त ₹3,540 अशी याची फी आहे. एक व्हॉट्सॲप ग्रुपचे तुम्ही सदस्य होता. व्हॉट्सॲप ग्रुपवरती प्रचंड हालचाल असते, अशातला काही भाग नाही. परंतु अतिशय वेचक, मार्मिक आणखी निवडक कंटेंट त्याच्यावरती असतो. आणि वर्षाला तुम्हाला 4 भेटी मिळू शकतात. हे काय त्याच्या बदल्यात काय मिळेल असं घेऊ नका, की एक निवडकची मेंबरशिप इज इक्वल टू 4 मीटिंग्स किंवा मग ते किती होतील जेवायचे पैसे वगैरे असं काही विचार करू नका. त्याची व्हॅल्यू खूप त्याच्या पलीकडे आहे. आणि प्रत्येक गोष्टीला पैसे पडतात असंही नाही आणि प्रत्येक गोष्ट फ्री मिळते असंही नाही. फ्री मिळणारी गोष्ट वाईट असते असं नाही आणि खूप मूल्य देऊन घेतलेली गोष्ट खूपच छान असते अशातले भाग नाही. त्यामुळे त्यातलं तुम्हाला आपल्याला वेचूनच घ्यायला लागतं. आपल्याला व्यवधान ठेवूनच ही गोष्ट करावं लागते. तर तशा प्रकारे विचार करणारे काही लोक आणि प्रत्येक वेळी अ, जो काय म्हणतात, जो दिखता है वही बिकता है किंवा जे चालणं किंवा बेनिफिटॉलॉजी किंवा बेनिफिटिझम जो आपण म्हटलं, तर प्रत्येक गोष्टीतनं आपल्या पदरात लाभ पाडून घेणं म्हणजे जीवनाची तिसरी असं जर तुम्ही मानत नसाल तर तुम्ही निवडकला नक्की विचार करू शकता. प्रत्येक गोष्टीत असं नसतं की, आणि प्रत्येक माणसं अशी नसतात सुद्धा, की जर काहीतरी फायदा असेल तर स्पॉन्सरशिप देऊ ना आपण वगैरे, असा आम्ही विचार नाही करत. म्हणजे स्पष्ट सांगतो तुम्हाला, की त्या त्या हेतूपुरतं ती गोष्ट हवी. थोडंसं डेफमध्ये जातोय कारण 2 आठवड्याचा गॅप पडलाय म्हणून, आणि थोडेसे आता बदलते पण आमचं स्वरूप अजून. तर आजचा विषय हाच आहे विचार करताना, की अं, माझ्याकडे सध्या एक वाचायला पुस्तक आहे. एक पुस्तक वाचतोय मी सध्या, म्हणजे गेले 6 महिने वाचतोय. तर ते आहे इकॉनॉमी ऑफ मराठा किंगडम नावाचं पुस्तक आहे. जाडजूड ग्रंथ आहे चांगला आणि ऐतिहासिक ग्रंथ आहे हा. म्हणजे काय, संदर्भ ग्रंथ आहे हा. त्याच्यात सगळी मराठा किंगडमच्या वेळेची जी रेव्हेन्यू सिस्टम आहे, महसूल आपण म्हणतो त्याला, त्याचं सगळं दिलेलं आहे. आणि त्यात भारतचा अंश भाग आहे तो शिवाजी महाराजांचाच आहे. त्यांनी कशी सिस्टम लावली आणि का त्यांना युगप्रवर्तक नेता का मानलं जातं. तर याचा थोडासा त्याच्यातनं सारांश तुम्हाला सांगतो मी, की मुघलांनी जे काय 400-500 वर्ष त्यांचं काय जमवला धाक, तर धाकानेच सगळं टिकून ठेवलं होतं. त्याच्या आधी काही नव्हतं का, असं नाही आहे. आपण सारखं म्हणतो की 1000 वर्ष पारतंत्र्य होतं, 1000 वर्ष पारतंत्र्य होतं भारतवर्ष वगैरे. हे तसं ते थोडं कमी तथ्य आहे बरं का. कारण त्याच्या आधी पण दुसरं पण एक पुस्तक वाचतोय मी, समाज विज्ञान आणि संस्कृती नावाचं. समा गर्गे नावाचे लेखक आहेत. समाज विज्ञान भारतीय कोश बनवला 4 खंडात. हे एकमेव आहे बरं का भारतात. तर ह्या व्यक्तीने बनवलेला कोश आहे. त्यातनं मला लक्षात असं आलं की मुळातच मानवाचा इतिहास आहे तो 12,000 वर्षांचा आहे. मानव पृथ्वी तलावरती. आणि 12,000 वर्ष जरी होती तरी अगदी तो काही 6,000 वर्ष आदिम कालात पडलेला नव्हता मानव. आपल्याला साधारणपणे इजिप्तची संस्कृती माहिती आहे ती 3-3,500 वर्षापूर्वीची माहिती आहे. अगदी ह्याच्या सगळं आपण जनरली म्हणताना म्हणतो 5,000 वर्षापूर्वीचं रामायण आहे वगैरे. असं नाही आहे ते. ते आपलं नीट जर आपण त्याचे जर संदर्भ बघितले तर 2,500-3,000 वर्षापूर्वीचं दिसतं महाभारत रामायण वगैरे हे प्रकरण. त्या सगळ्यात जुन्यात जुनी संस्कृती मानली जाते ती तर फॅरोची संस्कृती, इजिप्तची संस्कृती. तिला 3,500 वर्षापूर्वीचे अगदी व्हॅलिड त्याच्यामध्ये आपल्याकडे पुरावे प्रूफ्स सापडतात. आहेत. तर 3,500 वर्ष आपण समजतो की म्हणजे मानव आणि तो प्रगत झाला नाही, पण तसं नाही आहे ते. की पहिले जे 2,000 वर्ष होती ना, म्हणजे 12,000 ते 10,000,
त्याच्यामध्येच बरीच मानवाने प्रगती केली आणि शेती एस्टॅब्लिश करण्यापर्यंत आला माणूस. आणि मग काही वर्ष पुढे सिस्टम लागत गेल्या. मग सारा सिस्टम, महसूल सिस्टम, मग समाज आले, मग विवाह आला, वगैरे वगैरे वगैरे. तर सांगायचा उद्देश असा की या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये जर विचार केला ना, तर पहिली गोष्ट, ही गोष्ट अगदी सपशेल चुकीची आहे आपण ॲज्युम करणं, की शेवटी ब्रिटिशांनीच तर आपल्या सिस्टीम दिली ना. कम्प्लिटली रॉंग. अजिबात तसं नाही. तर ब्रिटिशांच्या आधीपासून मुघलांची पण सिस्टम होती. मुघल जे आपल्याकडे करून घ्यायचे ती सिस्टम होती. आणि मुघलांची सिस्टम जी होती मुघलांनी आणली असं नाही आहे. म्हणजे मुघलांनी आणली का सिस्टम, तर नाही, असं नाही आहे. आपल्याकडचे सातवाहन होते, राष्ट्रकूट होते, जे जे लोक होते सगळे, सगळ्यांच्या आपापल्या डिटेल्डमध्ये लिहिलेल्या सिस्टम्स होत्या सगळ्या. कशी जमीन जुमला सांभाळायचं, साम्राज्य कसं सांभाळायचं, प्रशासन, याच्या खूप सिस्टम्स होत्या. खूप नष्ट केल्या गेल्या म्हणून आपल्या समोर नाही आहे ते, एवढंच. हां. तर हे सगळं आपल्याकडे आहे. म्हणजे असं प्लीज समजूत करून घेऊ नये आपण, की ब्रिटिश लोकांनी सगळं इथे केलं आणि त्यांनी केलं म्हणून आपलं झालं. ब्रिटिश होते म्हणून आपण डेव्हलप झालो. कम्प्लीट रॉंग. कम्प्लिटली रॉंग. ब्रिटिशांनी केलं तर सगळी झाडं तोडलीच आपल्याकडची, निसर्गाचा ऱ्हास केला आणि सगळ्या तिकडे नेलं. त्यांनी फक्त पर्पज करता तेवढं केलं. म्हणजे त्यांच्या फार प्रेमात पडू नये. दुसरी गोष्ट, मराठे आत्तासुद्धा म्हणताना, म्हणजे माझे मित्रसुद्धा मुंबईचे, मी मुंबईचा आहे प्रॉपर. त्यामुळे मी मित्रसुद्धा मुंबईचे जे गुजराती मित्र आहेत ना, ते सुद्धा गुजरातमध्ये बिझनेस करत नाहीत. ते म्हणतात मी महाराष्ट्रात बिझनेस करतो. सो वी हॅव टू अंडरस्टँड वाय इट इज लाईक दिस, की GDP महाराष्ट्राचा 42% आहे. सगळ्या प्रगती इकडनं जातात सगळ्या. हे सगळं हे काय आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की आपण जेव्हा आपल्या समाजाबद्दल लहान विचार करून बोलतो तेव्हा हे समजून घ्यायला पाहिजे, की हे काय. तर महाराजांनी जरी व्यावसायिकतेला आपण जर जोडलं ही सगळी गोष्ट, तर महाराजांना तेव्हा जो महाराजांचा काळ होता तेव्हा औरंगजेबाने शेवटची कित्येक वर्ष दख्खनमध्येच काढली आणि त्यात सगळा त्याचा मुघलांचा खजिना रिकामा झाला. औरंगजेबाने फक्त धाकधपटशाही, कपट आणि हिंसा ह्यानेच राज्य केलं. त्याला काही दुसरं विशेष काही औरंगजेबाला काही येत नव्हतं. काहीही नाही, ते कुठेही पुरावा नाही त्याचा. जे काय त्यांनी काय केलेत सगळे, जिजिया कर केला, हे सगळे केले, असे सगळे त्यांनी अमानुष त्यांनी अत्याचारच केले फक्त. आणि या अत्याचारातनं जे जे त्याला पैसे कमी पडायचे ना, तो प्रशासनातनं सांगायचं तुम्ही वसूल करा. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक आपल्या हिशोबाने काढायचं झालं, त्यांनी सुरतला सांगितलं. सुरत वॉज सेंटर दॅट टाइम सगळ्या व्यवहाराचं, बाहेरच्या एक्सपोर्ट वगैरे सगळं सुरतवरनं खूप व्हायचा. तर सुरत हे जे सेंटर होतं, आणि सुरत हे मोगलांच्या ताब्यात होतं ऑब्व्हियसली. तर तिकडचा जो नवाब होता का कोण होता, नवाब का काय असेल तो, तर त्याला त्याने सांगितलं होतं सरळ काय, कर वाढवून टाकायचे सगळे. आणि जिजिया होता ना, जिजिया कर त्यांनी चालू केलं ना. 1969 साली मला वाटतं, येस, 1669 जिजिया कर. जिजिया कर लोकांना माहिती असेल किंवा नसेल, हिंदू नसण्याचा कर होता तो. सो व्हॉट नॉनसेन्स इट इज. सो मुसलमान नसण्याचा कर होता तो, सॉरी, मुसलमान नसण्याचा कर होता. म्हणजे काही त्याला अर्थ नव्हता, काही व्यवहार नव्हता. औरंगजेब काही नव्हतं, का नव्हतं. त्यामुळे सगळं त्यात भस्मच झालं. आणि त्याच वेळेला महाराजांना ही गोष्ट कळली, की त्यांनी अत्याचार केले म्हणून आपण अत्याचार उत्तर तिकडे, म्हणजे मूर्खपणा आहे. एक तर रक्तातच नाही. जी संस्कृती खूप स्टेबल झाली ना, गाळीव प्रदेशातली संस्कृती खूप स्टेबल झाली होती भारतातली पहिल्यापासून. त्यामुळे हे करायची काही गरजच नव्हती. प्रेमाने सहज जिंकता येतो लोकांना. हे महाराजांना चांगलं माहिती होतं. आणि प्रशासन देऊ आणि संरक्षण देऊ, या गोष्टी. आणि महाराजांनी अजून वेगळी हे काय दाखवले, की आता जसं आपल्याकडे राजीव गांधी आल्यानंतर त्यांनी उदारमतवाद आणला. गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग, नंतर मोदी गव्हर्नमेंट वगैरे, त्या सगळ्यांनी. तसं तेव्हा महाराजांना हे कळलं, की इंग्रज, डच, आणखीन फ्रेंच हे 3 वसाहती जास्ती करून होत्या. मग त्यांना इकडे आणलं आणि त्यांना जर इकडे मुक्त अर्थव्यवस्था दिली आपण, विचार कर तेव्हा होतं हे, मुक्त अर्थव्यवस्था दिली तर आपल्याकडे ट्रेड जास्ती होईल. हे खूप महाराजांनी सांगितलं. आणि तेव्हा डॉक्युमेंट्स येतात, त्यात ते सेवागी असं असं मला कळतं ना, सेवागी काय लिहिलं आहे, SEVAGEE, त्याची शिवाजी आहे डॉक्युमेंटमध्ये. आणि त्या तिकडच्या ब्रिटिश डॉक्युमेंट्समध्ये सुद्धा मुंबई लिहिलेलं आहे, बॉम्बे लिहिलेलं नाही आहे. हं? तर हे आपण समजून घ्यायला पाहिजे या गोष्टी सगळ्या. तर काय आहेत, काय नसतात समोर. तर तेव्हा महाराजांनी असं सांगितलं, की जे जे सुरतमध्ये प्रॉब्लेम आहेत ना, ते आपल्याकडेच रिमूव्ह करायचे. त्यांनी खूप मुक्त ठेवलं अर्थव्यवस्था इकडे. जकातीचा दर एकदम कमी केला. जकात होते तेव्हापासून, जकात आहे. जकात चालू केली. जकात 5.5% होती सुरतला. 5%, 5.5%. तेव्हा महाराजांनी 2%वरती इकडे आणली महाराष्ट्रात. आणि हे जे ब्रिटिश लोक होते, तर ब्रिटिश लोकांना त्यांनी सांगितलं, की तुम्ही फक्त यायचं, पण बंदराच्या लेवलपर्यंतच तुम्ही राहायचं, पुढे यायचं नाही. आणि ते सुद्धा का केलं, सिद्धीला काउंटर म्हणून सुद्धा केलं. सिद्धी इन्सिक्युअर व्हायचा प्रत्येक वेळेला ब्रिटिशांचे व्यवहार जाऊन. आपण म्हणतो ना, एकदाही जिंकलं नाही सिद्धीला महाराजांनी हयातीत. अरे, पण सिद्धीला तेवढ्या पुरतंच लिमिट ठेवलं आहे, पण लक्षात ठेवायला पाहिजे आपण. तेवढ्या त्या मुरुड जंजिरा किल्ल्यापुरताच होता सिद्धी, बाकी काहीच नव्हता.
कुठेही तो पसरू शकला नाही. हे लक्षात ठेवायला पाहिजे, आपण विसरता कामा नये ही गोष्ट. हां. तर इतके ते धोरणी सगळं होतं. शेतचरा सिस्टीम ही पहिली गोष्ट. दुसरी जी महत्त्वाची सिस्टम केली महाराजांनी ती म्हणजे वंशपरंपरागत त्या लोकांना अधिकार दिले. जसे आता हम्म. सरकार देतं ना, आता आता 8वा तो वेतन आयोग आणलाय, हे आहे, ते आहे सगळं. हा त्यातलाच प्रकार आहे. प्रशासनातले जर माणसं व्यवस्थित राहिली, तर शासन नीट राहणार. आपण म्हणताना शॅलो पद्धतीने काय गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांचे लाड करतात. गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांचे जर लाड केले आहेत ना, तर आपल्याला स्थिर शासन मिळणारच नाही. हे आपण हम्म. लक्षात ठेवायला पाहिजे. तर ते प्रशासनात काम करणं हे आकर्षक असायलाच पाहिजे कॉमन माणसाला. तर बरोबर. तसं महाराजांनी केलं आणि त्याच्यातनं एक स्थैर्य येत गेलं त्यांना, जहागीरदारांना, मनसबदारांना. आणि त्यांच्या बदल्यात कधीही फाईटला तुमची सेना अवेलेबल राहील, हे महाराजांनी केलं होतं. त्यामुळे अतिशय दूरदर्शीपणा. त्यामुळे इतकं नंतर प्रॉब्लेम 1707 पर्यंत औरंगजेब होता. तोपर्यंत सगळं हे चाललं तरीसुद्धा मराठेशाही कधीही पैशाने खिळखिळी झाली नाही. याचं कारण ते SIP होतं तेव्हाचं, असं आपण म्हणूया. हां. सो दिस वॉज आवर ऑल कल्चर. तर निशान पण एक पुस्तक वाचतोय सध्या. मला वाटतं यांचं आहे, कुबेरांचं पुस्तक आहे. तर त्याच्याबद्दल त्यांनी पण थोडासा याच्याबद्दल केलेला, व्यवसायाला धरून, व्यापाराला धरून केलेला उल्लेख काही आहे. त्याच्याबद्दल थोडासा तो त्याच्याबद्दल मांडेल आणि कसं महाराष्ट्र स्टेट आपली जी आहे ती कशी व्यवसायाच्या दृष्टीने एक पोषक भूमी आहे आणि उत्तम सामाजिक जीवन जगायला कशी एक पोषक भूमी आहे, हे तुम्हाला त्यातून थोडासा अंदाज येईल. तर आपण व्यवसायाला धरूनच ठेवूया. निशांत, तू अर्थात ठेवशीलच. धन्यवाद. नमस्कार. बऱ्याच दिवसांनी भेटतात, सरांनी कारण सांगितलंच. पण परत तेच की काहीतरी सबस्टॅन्शियल किंवा नाविन्यपूर्ण सांगता येईल म्हणूनचाच तो मध्ये वेळ जातो. नाहीतर परत डला ड असं करायचं नसतं म्हणूनचा हा सगळा वेळ. एक महाराष्ट्र असंही आपण म्हणतो की आता सगळ्यात पुरोगामी राष्ट्र आहे. अ, ऐकून आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात अशा बऱ्याच घटना घडल्या ज्यानंतर देशाच्या पातळीवरती कॉपी केल्या गेल्या. उद्योग स्नेही राष्ट्र आहे. सरांनी त्याची थोडी काय म्हणू शकतो कनेक्ट द डॉट सांगितलंच आहे की हे इकडच्या राज्यकर्त्यांमध्ये सुरुवातीपासून होतं. आणि म्हणूनच हे खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटन राज्य आहे. किंवा पुण्या मुंबईत तुम्ही म्हणाल तर बाकीचे लोक एवढ्या निर्भीडपणे व्यवसाय करू शकतात आणि एक सामाजिक जीवन म्हणजे लॉ अँड ऑर्डर पण मेंटेन्ड आहे. म्हणून इतर राज्य लोक इकडे सगळ्यात जास्त तुम्हाला दिसतील, फक्त मराठी नाही. पण तो उदारमतवाद आहे महाराष्ट्राचा. मला ज्या एक दोन गोष्टी मांडायच्या होत्या की काही गोष्टी म्हणजे आता ती सायकल आहे असं मला वाटायला लागलंय की महाराजांचा काळ, महाराज 1630 1680, पुढे संभाजी महाराज आणि त्याच्यानंतर पहिला बाजीराव, मे बी 17व्या शतकाचा फर्स्ट हाफ. आणि नंतर हळूहळू इंग्रज आले. इंग्रज असं नाही म्हणता येणार, सुरुवातीला ती ईस्ट इंडिया कंपनी होती. आणि ही जी सगळी शासनकर्ते राज्यकर्ते महाराजांच्या काळातले संत, त्याच्या आधी आणि नंतर पण म्हणजे रामदास स्वामी तुकाराम महाराज वगैरे, ह्यांची मांडणी काय. आणि त्याच्यानंतर इंग्रजांचा जेव्हा अंमल प्रस्थापित झाल्यानंतर आणि त्याच्या जराशा आधीपासून एक मधले बराचसा काळ असा गेला की महाराष्ट्र पूर्ण झोपलेल्यासारखा होता. आणि साधारण तुम्ही म्हणू शकता की 1835च्या नंतर पुढची 60-70 वर्ष एका मागोमाग एक असे सुरमा लोक महाराष्ट्रात जन्माला आले की ज्यांनी ते पूर्ण गतवैभव आणि मे बी त्याच्याही पुढे महाराष्ट्राला घेऊन गेले. आणि त्या सगळ्या लोकांची मांडणी काय होती, म्हणजे अर्थात याच्यात स्वातंत्र्य लढा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. ब्रिटिशांचा अंमल आणि त्यावेळी काय काय चाललं होतं ते आहे. पण एक समाज प्रबोधन म्हणजे 18व्या शतकाच्या सुरुवातीला आपण युरोपमध्ये प्रबोधन वगैरे, त्याला रेनासा असं म्हणतात, ते झालेलं आपण म्हणजे गॅलिलिओ होता. ह्यांनी अ, ह्याचं विमानाचं चित्र त्यांनी तेव्हा काढलं. बरेच लोक जे त्यावेळी झाले आणि ते सगळ्या तुम्ही म्यूट आहात सर. हा. त्यावेळेचं जे काय रेनेसा, तर रेनेसा म्हणजे प्रबोधन किंवा पुनरुत्थान. पण ते जसं वेगवेगळ्या पद्धतीने झालं, म्हणजे फक्त प्रशासकीय नाही, फक्त स्वातंत्र्य चळवळ नाही, फक्त कल्चर नाही, पण इट्स एव्हरीथिंग ऍट वन गो. तसं ते पुढे 60-70 वर्ष महाराष्ट्रात झालं. जे आज आपल्याला परत अशी परिस्थिती आहे म्हणण्यासारखी की ते कुठेतरी लोकांना माहिती नाहीये किंवा ते कुठेतरी लोप पावलं जात आहे का.
आणि मग आपण म्हणतो ना की साहित्य कला क्रीडा ही मराठी माणसाची बलस्थानं राहिलेली आहेत. तर त्याच्यात काहीतरी एंटरप्राइझिंग माइंडसेट म्हणजे व्यवसाय आणि अर्थसाक्षरता या दोन गोष्टी पण असाव्यात असं प्रत्येकाला वाटतं. तर सांगायचं आजचं हे आहे की हे सगळं महाराष्ट्रात होतं आणि मराठी माणसंच ह्याच्यात अग्रेसर होती. तर त्या अनुषंगाने एक पुस्तक वाचण्यात आलं. म्हणजे पुस्तक फार प्रसिद्ध आहे, द रेनायसन्स स्टेट म्हणून. पुस्तके अ, दाखव ना. हां. हो, लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. पुस्तक इंग्रजीत आहे. 2021चं प्रकाशन आहे, पहिली आवृत्ती. आणि महाराष्ट्रातलं पुनरुत्थान आणि मग आज जे आम्हाला सगळं जोडायचं आहे की ते एंटरप्राइझिंग माइंडसेट जो कुठे आज आपण म्हणतो की लोप पावत चाललेला आहे. गुजराती माणसं इकडे महाराष्ट्रात आपल्यावरती अधिराज्य गाजवतात व्यवसायाच्या हिशोबाने. तर ते ते खरं जरी असलं तरी हे सगळं हे जीन्स हे कॅरेक्टर्स होते आपल्याकडे, ते समहाव लोप पावत चाललेले आहेत. आणि त्या हिशोबाने थोडस आमच्या आमच्या लेवलला जी काही मंडळी आमच्या संपर्कात येतील त्यांना हे सगळं सांगणं आणि पुन्हा व्यवसाय एंटरप्राइझिंग माइंडसेट रुजवणं असं ते निवडक उद्यमीचं काम आहे. त्याला अलाइन करून, आता हे जबरदस्ती अलाइन करून घेण्याचा प्रश्न नाही. आणि ह्याच्यात अजून दोन महत्वाचे मुद्दे आहेत की आम्ही इथे बऱ्याच वेळेला म्हटलं आहे की व्यवसायानिमित्त काहीतरी डॉक्युमेंटेड ज्या गोष्टी असतात ना, ज्ञान म्हणू शकतो आपण त्याला, त्या मराठी भाषेत फार कमी आहे किंवा झाले ते सगळे अनुवाद भाषांतर आहेत. साहित्य निर्मिती ओरिजिनल झालेली नाही. ते इंग्रजी कॉन्टेक्स्ट मध्ये आणि एस्पेशली अमेरिका इंग्लंड ह्या देशातून आलेलं बरंचसं आहे आपल्याकडे. तर ते ज्ञान आमच्या आमच्या आपल्याप्रमाणे मराठीत भाषांतरित करून डॉक्युमेंटेड फॉर्म मध्ये आर्काइव्ह त्याचे उपलब्ध व्हावे म्हणूनचा हा सगळा घाट आहे. तर दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, एंटरप्राइझिंग माइंडसेट, अर्थसाक्षरता आणि इंग्रजी बद्दलचा नको तो दुस्वास. ती भाषा आहे फक्त, त्याचं त्याचं महत्व आहे. मराठीला चांगलं म्हणताना त्याला वाईट म्हणण्याची चूक महाराष्ट्रात झालेली नाही इंग्रजी किंबहुना. म्हणजे इंग्रज नाही ना. हा आणि किंबहुना जे काही पुनरुत्थान झालं, जे मी इथून पुढे काही लावं घेऊन तपशीलवार म्हणजे इसवी सणाच्या हिशोबाने सांगणार आहे, त्या सगळ्याच्या मुळाशी त्या त्या माणसांना इंग्रजी ते शिकत होते आणि ते शिकण्याची त्याची कारणं पण आहेत. आणि म्हणूनच जगभर काय चाललंय, इंटरनेट नसताना जे त्यांना समजत होतं त्या त्या सुधारणा त्यांनी घडवून आणल्या. आणि म्हणून आजचा जो काही भारत आहे, $3 ट्रिलियन इकॉनॉमी आपण होऊ पाहतो, तर त्या सगळ्याची पाळंमुळं आपल्याकडे होती. फक्त आता लोकांना दाखवायचंय की हे जीन्स आहेत आपल्यामध्ये, हे मेलेले नाहीयेत. तर त्याला फक्त शोधा. तर पुस्तकाचं नाव आहे द रेनायसन्स स्टेट म्हणून. रेनायसन्सचा अर्थ पुनरुत्थान. सुरुवात होते राजा राममोहन राय यांनी, म्हणजे संभाजी महाराजांनी पहिल्या बाजीरावानंतर महाराष्ट्र झोपलेल्या परिस्थितीत गेला हे मान्य केलं. तर पहिलं प्रबोधनाची सुरुवात परसे असं झाली तर राजा राममोहन राय यांनी पश्चिम बंगालात सतीची चाल बंद केली. पण त्याच्या आधी ते राजा ही त्यांना दिलेली पदवी होती. अतिशय उमराव असं त्यांचं जगणं होतं आणि स्वखर्चाने त्या काळी ते इंग्लंड अमेरिका वगैरे दौरे करून आले होते आणि एम्पथेटिक होते. त्यामुळे त्यांना ते वाटलं आणि त्यांनी सतीची चाल बंद केली वगैरे वगैरे. पण आता हे काही जेलसी किंवा तुलनेच्या हिशोबाने आहे. पण तुम्ही आजपर्यंतचा प्रवास बघितलात तर बंगालातलं जे काही त्याच्यानंतर झालं ते धार्मिक अंगाने गेलं, अननेसेसरी इमोशनल अंगाने ते सगळं गेलं. आजही आपण बघतो काय चाललंय ते. पण त्याच्यानंतर 2च वर्षात म्हणजे राजा राममोहन रायांचं कार्यकाळ माझ्या मते 1833 सालचा त्यांचा मृत्यू आहे. आणि त्यांच्यानंतर 2च वर्षाने महाराष्ट्रात एक असा माणूस निपजला की तुम्ही त्याला अर्धोई म्हणू शकता या सगळ्या समाज प्रबोधनाचा वगैरे वगैरे. त्यांचे नाव बाळशास्त्री जांभेकर. 1835 सालचा त्यांचा जन्म आहे. आणि त्याच्यानंतरचं जे समाज प्रबोधन आहे ते महाराष्ट्रात 2च अंगाने पुढे गेलं, जे अजूनही चालू आहे, ज्याच्यासाठी महाराष्ट्र ओळखला जातो. पुरोगामी राष्ट्र आपण म्हणतो ते अशासाठी तो कर्करीत तर्कवाद आणि बुद्धी प्रामाण्य. आणि जवळपास 50-60 लोकांची अशी नावं सांगता येतील की हे सगळ्यांनी हे त्या 60-70-80 वर्षात जन्माला आले आणि वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांनी महाराष्ट्राला समृद्ध केलं. पण सगळ्याच्या मुळाशी करकरीत बुद्धी प्रामाण्यवाद आणि एकमेकांच्या
बुद्धीबद्दलचा कमालीचा आदर, त्याच्यासाठी शक्य ती मदत देऊ करणं, आणि जे खरं आहे ते तोंडावरती बोलणं. म्हणजे सांगीन मी काही प्रसंग असे जे मी वाचले, अजून पूर्ण वाचून झालेलं नाही पुस्तक. तर बाळशास्त्री जांभेकर ही व्यक्ती सर फक्त 35 वर्ष जगली. तसं पेशाने ते प्राध्यापक, म्हणजे जर्नलिस्ट म्हणता येतील, पण दर्पणकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. आता दर्पण हे जे काय साप्ताहिक का नियतकालिक त्यांनी सुरू केलं, ते त्यांच्या कार्यातलं एक छोटासा भाग आहे. बाळशास्त्री जांभेकरांना त्या काळी 8 भाषा अवगत होत्या, आणि त्याच्यात ते शिकवत होते. मराठी वगैरे ते झालं, भौतिकशास्त्र येते, पण बंगाली, गुजराती, कन्नडी, फारसी, अरबी सगळं, आणि इंग्रजी. आता त्यांनी जी काही कामं करून ठेवली आहेत ना, म्हणजे मुंबईची वेधशाळेच्या उभारणीत त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. किंवा अ, जे मांडत होते ना, म्हणजे तेव्हाच्या ईस्ट इंडिया कंपनीला त्यांच्या देशाबद्दलचा एक काहीतरी मांडणी प्रबंध असावा म्हणून ते काम राणी सरकारने तेव्हा, म्हणजे तुम्ही विचार करा की त्यांचं आपल्यावरती राज्य आहे, म्हणजे त्यांचं जगभर तेव्हा राज्य होतं, तर त्यांच्या राष्ट्रकुलातील एका देशातल्या एका मराठी तरुणाला तेव्हा काय व्यवसाय असेल, 33व्या वर्षी तर गेले ते, त्यांना तो प्रबंध लिहायला सांगितला होता त्यांच्या देशाबद्दलच्या मांडणीचा. ऑब्विसली इंग्रजी भाषेचं ज्ञान किती असेल आणि त्या माणसाचं कर्तृत्व. म्हणजे एका ठिकाणी मांडणी अशी आहे की ते जे काही व्याख्यानं देत, त्या व्याख्यानांना पण येऊन बसत होतं. तर त्यावेळेचे जे व्हॉइसरॉय ही जे पद होतं, जे काय त्यांचं हायरार्की मध्ये पद असेल, ते व्हॉइसरॉय दादाभाई नौरोजी, म्हणजे ते भारतीय परिपेक्षात म्हणायचं तर. आता ही सगळी मंडळी सर तेव्हाची, काय म्हणू शकतो, आंग्ल विद्या विभूषित म्हणता येईल. म्हणजे सगळ्याच भाषेमधलं ज्ञान हे ते वगैरे, आणि शिक्षित, आणि काय करायला हवं भारत पुढे जाण्यासाठी पंडितच ह्याचाच रे, विचार करणं. पंडित पंडितच. पंडितच म्हणजे पुढे किती ठिकाणी असा उल्लेख आहे त्याचा. तर ही मंडळी बाळशास्त्री जांभेकरांना येऊन ऐकत होती, आणि 9-10 भाषा, आणि त्यांची मांडणीच अशी आहे की अ, तुम्ही इंग्रजी शिकलं पाहिजे, कारण जर इंग्रजी शिकलात तरच तुम्हाला कळेल की हे इंग्रज आपल्याला कसे बोलतात, असं. तर एवढा सोपा भाग आहे हा आहे. हा, त्यामुळे त्यांचं राज्य आहे, त्यामुळे त्यांची भाषा कशाला शिका, किंवा आज मराठी इंग्रजी असा जो काही बेमतलबचा मराठी शाळांमध्ये घाला, इंग्रजी शाळांमध्ये कशाला घालते, हे जे काही डिफेन्स मेकॅनिझमचे वाद चालतात ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, तसं काही नाही. तर बाळशास्त्री जांभेकर, 1833, 1812चा त्यांचा जन्म, 46चा त्यांचा मृत्यू आहे. त्याच्यानंतर विष्णू शास्त्री चिपळूणकर, त्याच्याच आसपास तर्खडकर बंधू आपण जे म्हणतो, यांची सोकॉल्ड इंग्रजी आपण डिक्शनरी म्हणतो असं तसं, ते तीनही भाऊ. हा, आणि म्हणजे त्यांचंही काम हे ह्याच्यासाठीच होतं की हे का करा, तर एक कोश तयार व्हायला पाहिजे, आणि लोकांना एक रेफरन्स, काय म्हणू शकतो आपण, एनसायक्लोपीडिया, शब्दसंग्रह किंवा संदर्भ ग्रंथ हा योग्य शब्द होईल, तर तो तो असायला हवा असं. तर मांडणी ही अशी आहे की ज्या ज्या काही सुधारणा झाल्या आहेत, त्या त्या मंडळींना एकतर ते उच्च शिक्षित होते, त्याचा आग्रह धरत होते, आणि काही उदाहरणं अशी आहेत की का महाराष्ट्र तर्कवादी होता, किंवा कसा होता त्याच्याबद्दल रखमाबाईंचं एक त्यांनी उदाहरण दिलंय. वर्ष 9 असताना त्यांचं लग्न झालं, आणि त्या काळी पूर्वी लग्न आणि नंतर आपापल्या घरी, आणि नंतर काही वर्षांनी नवऱ्याच्या घरी असं. आणि नवऱ्याच्या घरी जायचं जेव्हा वेळ आली, 14-15 वर्ष, तेव्हा ज्याचं लग्न झालं होतं, म्हणजे त्यांचे ज्या म्हणजे त्यांच्या आईने दुसरं लग्न केलं, पती लवकर वारले. सावत्र वडिलांनी तिला लहानपणापासून वाढवलं, अतिशय सहृदयी आणि शिक्षणासाठी खूप आग्रही असणारा, अतिशय पोटच्या मुलीप्रमाणे त्यांना वाढवलंय त्याने. आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलगी जाते परत नवऱ्याच्या घरी, तर तेव्हा रखमाबाईंनी त्याला जरा विरोध दर्शवला. आणि विरोधाचं कारण, बरं त्यांना घरजावई करून घेतलं होतं. तर त्याचं कारणही असं होतं की ह्यांना हवं होतं वडिलांना की मुलगी शिकली पाहिजे, आणि त्याच्याबरोबर जावयानेही शिकावं, म्हणून त्यांनी ते केलं होतं. म्हणजे आता घरजावई या विषयाकडे आपण जर कुत्सित नजरेने पाहतो, पण तसं नव्हतं. पण हा दुर्दैवाने शिकला नाही, नवरा तिचा रखमाबाईंचा शिकला नाही.
आणि पण ऑब्विसली शरीर वाढलं होतं आणि एका वेळेनंतर माझा पत्नीच्या शरीरावरती अधिकार आहे आणि त्याला रखमाबाईंनी विरोध केला. का केला, त्यांचं काय त्यांचं मत होतं तेव्हा, ह्याला जर तरचे प्रश्न असेल. हे एक महत्वाचं उदाहरण आहे म्हणून आता घेतोय सर, की त्यांनी विरोध केला. वडीलही तिच्या बाजूने उभे राहिले आणि अजिबात बदले नाहीत. प्रकरण फार वाढलं, म्हणजे प्रकरण वाढलं इन द सेन्स पेपरमध्ये टाइम्स ऑफ इंडियाने तेव्हा त्याची दखल घेतली होती आणि अक्षरशः महाराष्ट्रातले जे काही प्रज्ञावंत नेते होते त्यांच्यात दुभंगले. म्हणजे आगरकर, अजून गोपाळ आगरकर होते जे ह्यांच्या बाजूने होते. नाही नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण टिळक विरोधात होते. प्रकरण ऍक्च्युली कोर्टात गेलं होतं. कोर्टाने असा निर्णय दिला की तिचे लग्न हिंदू संस्कृतीप्रमाणे झालेलं आहे आणि हिंदू संस्कृतीत पत्नीच्या शरीरावरती पतीचा अधिकार आहे, सबब त्याचा हक्क मान्य करायला हवा. आणि टिळकांनी तशी मत घेतली होती की ह्याला आपण कायद्याच्या अंगाने बघू नये. पण बरीच जण त्याच्या विरोधात म्हणजे मुलीच्या बाजूने उभी राहिली. प्रकरण कोर्टात गेलं, गाजलं. अ, रखमाबाईंनी एका मोमेंटला काय केलं माहितीये त्याच्यानंतर, तिने थेट राणीला पत्र लिहिलं की तुमच्या देशात, तुमचं आता इथे राज्य आहे पण तुमच्या देशात असं घडलं असतं तर तुम्ही काय केलं असतं. आता कुठला तरी एक म्हणजे सगळ्या इतक्या देशांवरती त्यांचं राज्य असणं, एखाद्या 14 वर्ष मुलीच्या पत्राची मी दखल का घ्यावी असाही राणीने विचार केला नाही. राणीने तिचं म्हणणं मान्य केलं आणि तिच्या बाजूने निकाल दिला. जो कोर्टाने दिलेला होता त्याच्या विरुद्ध निकाल दिला. निकाल म्हणजे आता काय तुम्ही म्हणाल तसं त्यांचं राज्य होतं म्हणून. पण त्याचा फायदा असा की त्याच्यानंतर संमती वयाचा कायदा झाला. तो काय थेट 18 झाला नाही, पण एक 3-4 वर्षांनी वाढला. तर ह्या ज्या बदलाच्या गोष्टी घडल्या आहेत ना, त्या प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाचा एका एक्स्ट्रीम काय म्हणू शकतो ऍडवर्स सिच्युएशन मध्ये दिलेला लढा आहे. तर ते जे बीज आहे ना, ते आहे आपल्याकडे ते होतं. आणि तो जो, आणि बरं सगळ्याला तुम्ही काढलत ना तर बुद्धी प्रामाण्यवादाच्या हिशोबानेच हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे एका ठिकाणी त्यांनी असं लिहिलंय, एक मुलाचं नाव लिहिलंय, विष्णू शास्त्री नामजोशी, वय वर्ष 24. त्याने त्या काळी अर्थसाक्षरतेला डेडिकेटेड म्हणून एक साप्ताहिक काढलं होतं, म्हणजे लोकांना ह्याची माहिती व्हावी म्हणून. तर मी हे वाचताना जेव्हा या स्टेटमेंटला आलं ना, मला लिटरली आठवलं की मी माझ्या वयाच्या 24शीत काय करत होतो म्हणून. आता ह्याची गरज किती काय, म्हणजे ह्यांच्या काय म्हणतो बुद्धीची जी झेप होती ना त्याला लिटरली स्पीचलेस व्हायला होतं. मी खरंच असं रिफ्लेक्ट करत होतो की मी आज काहीतरी लोकांना सांगत असेल पण तेव्हा मला काहीच समजत नव्हतं. आणि ह्यांनी साप्ताहिक काढलं होतं म्हणजे काय की हे मला ज्ञान व्हावं, माझ्यापर्यंत झालं असं नाही, हे लोकांनाही पसरलं पाहिजे आणि त्याच्यातूनच प्रबोधन घडणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. एक प्रॉब्लेम ऑफ कृती म्हणून जो प्रबंध लिहिलाय ना त्यांनी, तो लिहिलाच अशासाठी आहे की इंग्रज आपल्यावरती अत्याचार करत होते. चलनाचं मूल्य कसं ठरवावं ह्याबद्दलचा वाद होता आणि सुरुवात त्याची झाली होती की जेवढं गोल्ड रिझर्व्ह आहे त्या हिशोबाने आपण चलनाचं मूल्य ठरवू. आणि त्याच्यात डांबीसपणा होता की ते मग जेवढं गोल्ड रिझर्व्ह आहे त्या हिशोबाने मग कमी गोल्ड घेऊन किंवा जर मूल्य जास्त ठेवलं तर तुमच्याकडून कमी काहीतरी वस्तू घेऊन पण जास्त लूट करते. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी 50 वर्ष, विचार करा सर, देर इज नो इंटरनेट, 50 वर्षाचा अभ्यास करून प्रबंध मांडला आणि सोदारण स्पष्ट करून सांगितलंय की हे तुम्ही जाणून बुजून करताय, हे जस्टिफाईड नाही. आणि त्याचे परिणाम होत होते म्हणजे नंतर ह्या प्रॉब्लेम ऑफ रुपीची प्रस्तावना ज्यांनी लिहिली आहे ना तो ब्रिटिश अधिकारी. आणि तो म्हणजे ती त्यावेळेचे सगळे युद्धाचार्य, आणि बाबासाहेबांचं वय फार फार तर 25-26. म्हणजे जेव्हा इथे शिकले नंतर युके ला गेले, म्हणजे LSC चा त्यांचा अभ्यासक्रम आहे, 29 अभ्यासक्रम 3 वर्षात पूर्ण केले. एक एक अभ्यासक्रमाला कदाचित 1-1, 2-2 वर्ष लागतात. तिथून परत भारतात आले, परत कोलंबियाला गेले. आणि हा जो वाद झाला त्याच्यानंतर त्यांनी जे मुद्दे मांडले होते त्याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली गेली. आणि त्या समितीचं अपत्य पुढचं म्हणजे आजची आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. चलनाचा विनिमय मॅनेज करणं हे मध्यवर्ती बँकेचं काम असतं. पण त्याची निर्मिती आहे आणि त्या व्यक्तीने लिहून ठेवलंय की हा माणूस फार अग्रेसिव्ह आहे.
म्हणजे ह्याचा विरोध करताना तुम्हाला एकापेक्षा एक तर्कवादाचे मुद्दे मांडायला लागतील, नाही तर तुम्ही ह्याला हरवू शकत नाही. वय वर्ष 25-26 हा, एवढं एवढं डिटेलिंग आहे. आगरकरांचं एक वाक्य आहे, म्हणजे त्यावेळेची जी त्यांची मांडणी आहे की आता हे रखमाबाईंचं उदाहरण असं की तुम्ही विचार करा सर, सामाजिक जडणघडण काय असेल, लोक मुलं धर्माच्या अंगाने बऱ्यापैकी इमोशनल होतं. आगरकरांच्या तोंडचं वाक्य आहे की पहिल्यांदा त्यांनी या पुस्तकात आगरकरांना देशाचा पहिला विचारवंत असं म्हटलं. कारण धार्मिकता किंवा धर्म आणि नैतिकता याचा आपापसात काहीही संबंध नाही, असं एक स्ट्रेट फुल प्रूफ एक ताकदीचं विधान त्यांनी लिहिलेलं आहे. ते म्हणतात की धार्मिक माणूसही अनैतिक असू शकतो किंवा अनैतिक गोष्टी करण्याकडे त्याचा कल असू शकतो, आणि अधार्मिक व्यक्ती सुद्धा नैतिक असू शकतो त्याच्या दैनंदिन जीवनात. आता हे त्या काळी त्यांनी मांडलंय. आणि नंतर जो काय त्यांची जिवंतपणे प्रेतयात्रा जेव्हा वगैरे ते काढली गेली. रुजलं होतं तेव्हा. हा. आणि हे सगळं त्यांना दिसत होतं की ह्याच्यामुळे निर्णय क्षमता कमकुवत होणार आहे, म्हणूनच हे, आणि हे लेखी स्वरूपात आहे. आणि पहिल्यांदा मांडलंय त्यांनी, म्हणजे अगदी मधले काही पायरे गाळून आता इथे नरहर कुरुंदकरांपर्यंत यायचं म्हटलं ना, तर एका मुस्लिम सभेत नरहर कुरुंदकरांनी स्ट्रेट वाक्यात म्हटलंय, मुसलमानांना उद्देशून, की तुमचा धर्म तुम्हाला या देशावरती प्रेम करू देणार नाही. तुम्हाला तुमच्या धर्माच्या वर उठून विचार करावा लागेल निधर्मी होण्यासाठी, त्या देशाबद्दल प्रेम करण्यासाठी. आणि त्याच्या आधी हिंदूंना निधर्मी व्हायला लागेल. आता ही सगळी वादळी वाक्य आहेत, ही आजच्या जगात पण कुठे लाईव्ह बोलायला पण नाही जाणार किंवा कुठलं वर्तमानपत्र ते छापायची डेअरिंग नाही करणार. तर म्हणजे आता मी काही माझ्या लक्षात राहिलेले किस्से सांगतोय. गोपाळकृष्ण गोखलेंबद्दलचं जिनांचं वाक्य, म्हणजे त्यांचे दोन अनुयायी, एक आगरकर, एक सॉरी एक आगरकर आणि जिना, जे गांधी. दोघं गांधींचं पण. त्यांनी पुढे म्हटलं असं, जिनांचं वाक्य आहे की मला मुसलमानांचा गोखले व्हायला आवडेल. तर हे त्यांचे पट्टा शिष्य म्हणता येईल. त्यांनी खरं तर म्हणजे त्यांच्याकडे राहून सगळं शिकून घेतलं. एवढं बुद्धिमत्तेचं जे काय तुम्ही म्हणू शकाल ना, ते केवढं देणं होतं आपल्याकडे, आणि काय ताकदीची माणसं होती. टिळकांपर्यंत जर आलो 18व्या शतकाच्या एंडला वगैरे, तर म्हणजे एका ठिकाणी असं त्यांनी म्हटलंय की इंग्रजांचा अंमल पूर्णपणे प्रस्थापित कधी झाला, तर ज्यावेळी शनिवार वाडा पडला. तोपर्यंत तर असं त्यांनी राज्य प्रस्थापित झालं असं नव्हतं. आणि 18व्या शतकाच्या एंड पर्यंत टिळक काय करतायत ह्याच्यावरती जगभरच्या लोकांची नजर होती. म्हणजे युरोपातले लोक हे करत होते. अं, गांधीजी तिथे 18व्या नाही, काय, 19व्या शतकाचे. हा 18च्या एंडलाच म्हणतोय ना मी, हा, म्हणूनच म्हटलं. 19वे शतक म्हणजे 1800 वगैरे. हा हा हा, बरोबर. तसं तर एके ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की टिळक काय करतायत ह्याच्याबद्दल सगळे जण लक्ष ठेवून होते. आणि टिळकांनी जेव्हा गणपती उत्सव रस्त्यावरती आणायचा ठरवला लोकांना एकत्र आणण्यासाठी, तेव्हा त्याला विरोध करणाऱ्यांमध्ये, म्हणजे ह्या विचारसरणीला दोन लोकांनी विरोध केलाय. त्याचं नाव पूर्ण आठवत नाही मला, दुर्गाताई भागवत यांचे काका ते, आणि दुसरे प्रबोधनकार ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंचे आजोबा, की तुम्ही हे करायला जाऊ नका. तुम्ही जर देवाला रस्त्यावरती आणलं तर एक वेगळंच व्याध आपल्या डोक्याला जातो. आणि आज गणपती उत्सवाचं आपण स्वरूप पाहिलं काय झालेलं आहे, तर हे आपल्या डोळ्यासमोरचं व्हॅलिडेशन. आणि तुम्ही विचार करा की टिळकांचा जबरदस्त दरारा होता जागतिक राजकारण, आणि त्यावेळी त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नसायची. पण असं नव्हतं की तो माणूस काहीतरी त्याचं कर्तृत्व उच्च आहे म्हणजे तो सर्व गुण संपन्न आहे, तो कधी चुकणारच नाही असं नाही. आणि ते दाखवून देण्याची पण बरं, आणि जाहीररित्या बरं. विरोधक म्हणजे शत्रू नव्हे, म्हणजे समोरचा माणूस पण त्याला स्पोर्टिंगली घेणार आहे. आता मनमोहन सिंग गेले, पण आता गेले तेव्हा मी वाचलं की मनमोहन सिंग यांच्या काही पॉलिसी बद्दल डॉक्टर रघुराम राजन यांनी सडकून टीका केली होती. पुढे नरसिंहरावांचं सरकार आलं,
आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री नेमले गेले तेव्हा त्यांच्या सल्लागार मंडळात त्यांनी बोलवून रघुराम राजनांना बोलवून घेतलेलं. तर आता मनमोहन सिंग आर्थिक जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ आपण मानतो. तर त्याच्यात पुढचा भाग आहे हा, असं मला सांगायचं होतं. सरतेशेवटी सगळ्याच्या मुळाशी दोन संदर्भ जोडायचे आहेत, की अर्थसाक्षरता आणि एंटरप्राइझिंग माइंडसेट. हे तुम्ही महाराजांच्या काळात आपल्याकडे असे अनेक दाखले आहेत की की जी एक काय म्हणू शकतो कंड्युसिव्ह वातावरण तयार करणं होतं ना, जे सर म्हणाले तसं जे अ, मुघलांना समजलं नाही पण महाराष्ट्राच्या दूरदृष्टी होती आणि म्हणून ते कॉस्मोपॉलिटन लोक इकडे टिकले. व्यापारी पेठा होत्या गडांवरती, आपल्याला मान्य करायला पाहिजे. एके ठिकाणी मी वाचलं कुठल्या तरी तहात महाराजांनी जाणून बुजून चांदीमध्ये म्हणजे मोबदला देतो असं सांगितलं आणि 2 महिन्यानंतरची तारीख ठरवली होती आणि त्या 2 महिन्यात पद्धतशीर चांदीचे भाव वाढवून घेतले. तर हे सगळं होतं, हे आहे, हे महाराष्ट्राने घडवलं, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने. सी.डी. देशमुखांचं एक उदाहरण दिलंय. तेव्हा कुठल्या तरी खटल्यासाठी इंग्लंडमध्ये होते आणि हा सी.डी. देशमुख हे तेव्हा भारत आणि इंग्लंड ह्यांच्यामध्ये आजची जी ISS म्हणून जी एक्झाम घेतली जाते त्याच्या धर्तीवरची ICS नावाची परीक्षा उत्तीर्ण पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारा एकमेव माणूस भारत आणि इंग्लंड मिळून, आणि त्या हिशोबाने ते इंग्लंडमध्ये होते. आणि टिळक जेव्हा इंग्लंडमध्ये गेले खटल्यानिमित्त तेव्हा त्याला कळलं आणि त्यांच्यावरती खूप प्रभाव होता टिळकांचा. ते म्हणाले आपण जाऊन भेटलं पाहिजे. तर भेटले आणि वाक्य काय म्हणजे संभाषण काय ते त्यांना विनंती की हे पहिला बिला हे सगळं ठीक आहे, अभ्यास करून कोणी येऊ शकतो, मला तुम्ही जे भारतात काम करते ना ते फार महत्वाचं वाटतंय, तर तुम्ही कृपया मला तुमच्या कामामध्ये जोडून घ्या. त्याच्या पुढचं टिळकांचं उत्तर असं आहे की छान आहे, तुला तू सगळी माहिती ठेवून आहेस, तुला तू इथे काय करतोयस वगैरे, पण येऊ नकोस. तर देशमुख म्हणाले आहोत सर, तुम्ही माझं कौतुकही करताय एका बाजूला आणि तुम्ही नाही म्हणताय मला तुमच्या बरोबर काम करायला किंवा. ते म्हणाले अरे, आज ना उद्या भारत स्वतंत्र होईल. स्वतंत्र भारतातल्या तरुणांना अर्थसाक्षरतेचं महत्व सांगणारं कोणीतरी लागणार आहे. तू तेव्हा काम कर. आणि ते पहिले अर्थ सल्लागार आहेत भारतीय, म्हणजे पुढे नेहरूंच्या काळात, नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा. तर एक ना दोन अशी किती नावं घेता येतील की जी जी नेते मंडळी, काही हायलाइटिंग पॉइंट असे आहेत की सगळी मंडळी उच्च विद्या विभूषित होती. नवीन बदल जे घडलेले आहेत ते त्यांच्या त्यांच्या प्रयत्नातून झालेले आहेत. आणि त्याच्यासाठी इंग्रजी भाषा शिकत होते जगभर, म्हणजे फुलेंची जे पेहराव आहे ना तो त्यांनी अंगीकारला. पण तेही आंग्ल विद्या विभूषित नगरला मिशनऱ्यांच्या शाळेत शिकत होते. आणि ते सगळं बघून त्यांना इथे म्हणजे समाज प्रबोधन राजा राममोहन रायांकडून सुरू झालं, पण स्त्री शिक्षण हा विषय नाही ना तिथे सुरू झाला, तो फुलेमुळे महाराष्ट्रात सुरू झाला. तर असं म्हणजे ना एवढी उदात्त परंपरा आहे ना, आणि सगळ्याच्या मुळाशी तरकरीत तर्कवाद आणि बुद्धी प्रामाण्यवाद आहे. आणि अजून एक त्यांनी उदाहरण सांगितलंय की गांधीजी जे काय तेव्हा तिथे करत होते साऊथ आफ्रिकेत, तेव्हा त्यांना मदत मिळावी म्हणून आगरकरांनी कोणाकडे शब्द टाकला, तर दोराबजी टाटांचा थोरला मुलगा ज्याला सर रतन टाटा म्हणतात त्यांच्याकडे, की त्यांना तिथे मदत करा तुम्ही. आता हे जे बुद्धीचं काय म्हणू शकतो कनेक्शन आहे ना, की तो माणूस काय करतोय तिथे त्याची माहिती असणं, त्याच्यासाठी मी इथून काय मदत करू शकतो, आणि त्याच्याबद्दल मुद्दलातला आदर, आणि हे सगळं कशासाठी चाललंय, हे फक्त माझ्यासाठी चाललेलं नाहीये. एवढं सगळं तर पुस्तक वाचताना ना एवढं भारावले पण येतं ना, की अरे ही मिसिंग लिंक कुठे आहे आणि आपण काय करू शकतो. आणि म्हणून असं निवडक उद्यमी सारख्या एका उपक्रमाशी जोडले जाण्याचा आनंद वाटतो, की व्यवसाय आहे, इंटरेस्ट आहे, पण ते सर्वस्व नाही आहे आयुष्याचा, तो एक भाग आहे. आणि मला मित्रांबरोबर फालतूगिरी करायची आहे, मला पिक्चरही बघायचं आहे, आणि मला काहीतरी क्रिकेटही खेळायला जायचंय. तर ते कुठेतरी लोप पावत चाललाय असं वाटतं. तर त्या हिशोबाने आपल्याला समजलेल्या गोष्टी ऍटलिस्ट सांगता येतील लोकांना. घ्यायचं नाही घ्यायचं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्यासाठी निवडक उद्यमी ही ती संधी आहे. तर त्यामुळे आनंदही वाटतो. तो पुस्तक जरूर वाचावं तुम्ही. रेनायसन्स स्टेट इंग्रजीमध्ये अशासाठीच लिहिलेलं आहे की अभाषिक किंवा अमराठी लोकांना समजावं की मराठी माणसांचं कर्तृत्व आणि योगदान काय.
बुंदीराज फाळके या माणसाला वाटलं होतं की हा आपण म्हणजे 19व्या सालाच्या सुरुवातीचं आहे की त्यांना वाटलं होतं, अजून स्वतंत्र नाही झाला होता, की आपण ही कला इथे भारतात आणावी. परेश मोताशी सरांचा चित्रपट पाहून सगळ्यांना माहिती असेल की अ, काय झालं पुढे ते. हरिश्चंद्राची प- फॅक्टरी. पण आज मराठी माणसाचं स्थान काय आहे बॉलिवूडमध्ये असं. हा फक्त फाळकेंच्या नावाने पुरस्कार दिला की काम होत आहे असं होता कामा नये. तर इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातलं योगदान आहे, म्हणून मागच्या एका पॉडकास्ट मध्ये माझ्या तोंडचं वाक्य नव्हतेच ते मुळी, तो एक वाक्य वापरलं होतं पण टायटलला, की मराठी माणसाला कुठलेच विषय वर्जन नाही. तर हे परत कुठेतरी लोकांनी ऐकावं, पाहावं, त्याच्यातून काहीतरी प्रेरणा घ्यावी आणि आपापलं कर्तव्य पार पाडावं, अशा हिशोबाने आजचा पॉडकास्ट करायचं ठरलं. खूप छान. त्याच्यात बऱ्याच तुटक तुटक पद्धतीने माहिती आली, पण ते एवढी नाही माहिती नाही, आहे तसं ना. नाही ते. तसं हा, नाहीये. आपण थोडंसं त्याला नक्की सूत्र आहे. हो, आणि सगळ्यात सूत्र असं आहे की आपण हे काय पॉडकास्ट चालवायचं म्हणून पॉडकास्ट चालवत नाही ना. बरोबर. ही त्यातलं सूत्र आहे महत्वाचं. पॉडकास्ट त्याला आपण एक नाव देतोय फक्त. हे ऍक्च्युली एक छोटीशी झूम मिटिंग आहे, आपलं कॉल आहे, डिस्कशन आहे. आणि जे आपलं ओपन माइंडेड डिस्कशन आहे ते जगापर्यंत पोहोचवावं एवढाच आपला विचार आहे. हम्म. आणि याला थोडंसं जोडायचं तर बुद्धिप्रामाण्यवाद किंवा हवा काय याच्याकरता, की जे व्यावसायिक समाज आहेत ना, म्हणजे आपण असा विचार करूया, व्यावसायिक समाजांची व्यवसाय सोडून बाकीच्या गोष्टींमधली लोकप्रिय गोष्टींमधलं नाही म्हणत मी. खेळ ही लोकप्रिय गोष्ट आहे, राष्ट्रभक्ती ही लोकप्रिय गोष्ट आहे. हे सोडून बाकीची गोष्ट आहे, समजा आता हेच म्हटलास तू, स्त्री शिक्षण किंवा स्त्री भ्रूण हत्या, हं, हम्म. किंवा कृषी क्षेत्रातील बिन पैशाचं नॉलेज, हा, बिन पैशाचं पवनचक्क्या कशा चाल, काही वाटेल ते जे काय असेल ते, या अनेक जे विषय पैलू आहेत ना, ज्याच्यातनं बेनिफिट ऑफ लॉजी कुठेच नाही. म्हणजे माझा काहीतरी फायदा होणार असेल तेच मी ज्ञान घेईन हे नाहीये समजा. आणि हे परफेक्ट. विषय आपल्याला खूप रिच करत असतात आपल्या स्वतःला. हम्म. हम्म. आणि हम्म. हा बुद्धिप्रामाण्यवाद राहण्याकरता मी तुला मागे म्हटलं होतं ना, की हा मधला जर रिकामा करायचा तर मागचं आणि बुकचं मिस करावं लागतं त्याला. हम्म. मग त्याला काही काही पुस्तक आहे त्याच्यावरती, डीप वर्क म्हणून एक पुस्तक आहे. त्यात त्यांनी स्कॅटर्ड फोकस नावाचा एक कन्सेप्ट मांडलाय. स्कॅटर्ड फोकस म्हणजे आपण जी फालतूगिरी करतो ती, म्हणजे प्रत्यक्ष काम सोडून बाकीच्या गोष्टी करतो. त्यामुळे आपला आजूबाजूचा जो परिसर आहे तो मोकळा होतो. आणि आपला मूळ विषय वरती येतो आणि आपलं आपलं डिसिजन घेण्याकरता जे ग्राउंड तयार व्हायला लागतं. हम्म. त्यामुळे 24 तास व्यवसायाचा विचारही करू नये, 24 तास बरोबर. व्यवसाय करू तर नयेच नाही. हम्म. आणि त्या वेळेत काय करावं तर अर्थपूर्ण काहीतरी केलंच फायदा होतो. हम्म. त्या उरलेल्या वेळात सुद्धा मी तेच करत बसायचं, हे वेडेपणा आहे म्हणून. हम्म. तर या सर्वांकष जे स्पर्श आहेत ना, मी तुम्हाला एक खूप जुनं उदाहरण सांगतो. माझी जेव्हा फॅक्टरी होती, तेव्हा फॅक्टरी असताना माझं हे होतं, एक लायसन्स मला काढायचा होता वेट्स अँड मेजर्सचा. तर त्याला खर्च खूप होता. आणि त्याच्याकरता माझ्याकडे एक इन्स्पेक्टर आला होता, ते लायसन्सचा शॉप बघण्याकरता आधी. गुप्ता म्हणून इन्स्पेक्टर होता तो. पुण्यात नियुक्ती झाली होती त्याची, पण गुप्ता म्हणून होता. कधी कधी सुदैवाने आपल्या अशी माणसं भेटतात की ते काय म्हणतात त्याला, काव्यशास्त्र विनोदन त्यात पण त्याला रस असणार. हम्म. गुप्ता बनिया माणूस. तर आमचं ते सगळं झालं आणि ते पटकन त्यांनी उरकलं, आधाराचं उरकलं काम. आणि मला म्हटलं, सर थोडा टाइम आहे का आपको? मी म्हटलं पैसे पैसे मागायचे काहीतरीची लाईन दिसते. तर बोलला नहीं, इधर वो आपका ये जो खाना रहता है वो कहाँ मिलेगा? म्हटलं इधर इधर मिलेगा, जाना है क्या? तर त्यांनी सांगितलं की ये देखो जाना है लेकिन पैसा मैं खर्च करूंगा। हाँ, और अपने को एकदम महंगा वाला चीज़ नहीं चाहिए, बहुत सिंपल चीज़ जो घर के खाना जैसा मिलता है वो चाहिए। और आप प्लीज़ ऐसा मत सोचिए कि मैं कुछ इसके अगेंस्ट में कुछ ले रहा हूँ। तो मेरे को थोड़ा सा उसके बारे में जानना भी है। और मैं तो महाराष्ट्र में आ चुका हूँ, तो मुझे ये संस्कृती भी जाननी है, इसलिए मैं आपको अच्छा. चाह रहा हूँ। हाँ. हा. तर ओके. त्याला मी घेऊन गेलो. मग त्याने मला त्याचं सांगितलं तो कुठला आहे. तो झाशीचा होता, झाशी. हम्म. मग तो म्हणला, हमारे इधर भी है ना मराठी लोग बहुत, ज़्यादा करके मराठी लोग क्या होता है, शाम को आएंगे घर पे आराम से बैठेंगे, झूला रहता है उसके ऊपर झूलेंगे. हां. तर मी म्हटलं हे जरा कुत्सितपणे माझ्या मनात येलं. हां, म्हटलं आमच्यात काही करतच नाही. अरे यही तो करना चाहिए. अच्छा. तो असं म्हणला असं यही तो समोरून होना म्हणा. चाहिए. ओके. शाम को घर पे आके आदमी फिर से काम करने लगे, ये कौन सा काम हुआ? हा. मेरे हा. पिताजी ने कभी ऐसा काम नहीं किया था. मेरे पिताजी मेरे माँ के साथ में या कुटुंब के साथ, फैमिली के साथ में अपना समय बिताते थे.
तो ये बहुत ही अच्छे तरह से करने वाला जो समाज है वो एक मराठी समाज मैंने देखा हुआ है, और थोड़ी मात्रा में बंगाली लोग भी इस तरह से समय बिताते हैं। तभी शायद आप लोगों में पढ़ने की संस्कृती ज्यादा है। हम्म. आणि तो जो पुढे जाऊन म्हणला त्याचं वाचन खूप होतं. तो म्हणला देखो फुले जी हैं, अम्बेडकर जी हैं, शाहू महाराज हैं, ये सब जो ये आया सब महाराष्ट्र से है, म्हणला ये किधर है, हमारे झांसी में भी अम्बेडकर नगर है म्हणले. तो हम्म. ऐसा कुछ नहीं है क्या, कोई लोकल कोई था ही नहीं, ऐसा कुछ नहीं. लेकिन जिसने ये देश देश के तरफ इतना लेके गया, म्हणजे देशप्रती एवढं मोठी चळवळ उभं करणं, हे करणं, हे म्हणले एक हे मराठीच. लोकच करू शकले. तर तेव्हा मला इतकं भारी वाटलं होतं. मला आत्ता सो चार आहे अंगावरती की ऑफकोर्स. किंवा असे खूप लोक भेटतात. एकदा हम्म. गुजरातमध्ये मी चाललो होतो प्रवासाला, बडोदा येत हम्म. होतं, हम्म. आणि माझ्या समोर एक काका बसले होते हम्म. गुजराती. हम्म. तर अगदी शेवटी शेवटी त्यांची माझी ओळख झाली. ते म्हटलं आप कहाँ से हो, म्हटलं मुलुंड से हो, मुंबई से हो. अच्छा अच्छा, इधर क्या बड़ौदा में, तो ना हम लोग एक्चुअली ओरिजिनल मराठी है लेकिन इधर से है. हाँ म्हणला, उन्होंने तो कुछ रखा है बड़ौदा, तो आप देखेंगे पूरा गुजरात में तो सबसे ज्यादा एजुकेशन बड़ौदा में क्यों है, तो महाराष्ट्रियन लोग ज्यादा है, उन्होंने रखा है. नहीं तो ये सब लोग तो 24 घंटे, हमारे लोग तो 24 घंटा बस एक ही चीज पे लगे हुए हैं, बस धंदा 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 उसी के ऊपर लगे. सो असा हम्म. विचार करणारे पण लोक आहेत. म्हणजे हम्म. आपण हे हम्म. म्हणताना हे आपलं जे काय म्हणतात प्रिव्हिलेज म्हणतोय आपण त्याला, किंवा हम्म. आपल्याला जे परंपरा मिळालेली आहे, ती हम्म. आपण विसरता कामा नये. तुला मगाशी एक पुस्तकाचं मी उदाहरण घेतलं ना, हम्म. हम्म. हे जे पुस्तक आहे, हे कोण आहे कर्वे? गर्गे, गर्गे. एकमेव समाज विज्ञान कोश आहे हा भारतातला. अच्छा. ओके. सहा खंड आहेत त्याचे. ओके. हे पुस्तक वेगळं आहे, पण त्याचं मागे दिलं त्याने भारतीय समाज विज्ञान कोश, हम्म. संपादक मा गर्गे. 6 खंड आहेत, 3,000 पृष्ठ. म्हणजे हम्म. काय काय लोक करतात. आणि समाज विज्ञान म्हणजे मराठीत आहे सगळं. हम्म. आपण म्हणतो इंग्रजी, सगळं मराठीत आहे. म्हणजे सगळं त्यांनी दिलंय एकदम. मी खूप डिटेलमध्ये वाचतोय ते पुस्तक. छोटंसंच पुस्तक आहे हे, पण हम्म. कसं उद्योगामागे कसं विज्ञान उभं राहिलं, काय कसं राहिलं. तर या हम्म. सगळ्याचा आपल्याला जो जोडायचा विषय आहे तो म्हणजे हम्म. की आपण उद्योगापर्यंत येतोय कारण आपण त्याला मानतो केंद्रस्थानी, हो. की उद्यमींचा आपण मानतो. तर हा करताना जर बुद्धिप्रामाण्यवाद आपण ठेवून जर निर्णय आपण निपक्षपातीपणे घेऊ शकलो, रॅशनली, जर आपण आरईबीटी विषय चालू ठेवलेला आहे सध्या, तर त्याच्यात घेताना का घ्यायचे, तर त्याच्या मागे हे एक एक महत्वाचं कारण आहे, आपण बिलकुल विसरता कामा नये. की वाय वी आर डुईंग दिस, बिकॉज ऑफ दिस वी आर डुईंग इट. फक्त ते करण्याकरता नाही, पण त्याच्यात सुद्धा जितकं आपण बुद्धिप्रामाण्यवाद वापरू तितकं आपलं लोड कमी होईल. आता एका व्यक्तीचं आता बोलणं चाललंय, तुला बोललो ना, ती एक मुलगी आहे, तिचं हम्म. ते व्यवसायाचं त्याला अडचणीत आहे. तर तिला येत आहे, तिला खूप उद्योजकता तिच्यामध्ये खूप आहे. ऍक्च्युली ती हात वरती करू शकते बरं का, कारण सरकार तिला गॅरंटी आहे. हम्म. सीजीटीएमएसी घालती सगळं आहे. म्हणजे ती कॅन बरोबर. एनी टाइम शी कॅन क्विट. तिने हम्म. चांगलं दाखवलं की मी सर सोडणार नाही, मी करणार आहे, आणि ती भरती हप्ते कुठनं करून, जुगाड करून, हे करून ते करून. तर परवा एका स्टेजला ती मला म्हणली, मी म्हटलं अगं याचं किती विकलं तर किंमत येईल सगळ्याची. म्हणली नाही नाही, मी विकणार नाही सर, काय पण झालं तरी मी हे करीन ते करीन. म्हटलं असला विचार नाही करायचा, हा विचार होता कामा नये. कारण हे सगळं जे रिचनेससाठी सरकार का गॅरंटी तुझ्या मागे आहे, सरकारने मदत सुद्धा करायला पाहिजे ना. गॅरंटी असेल तर बँक ही सरकारचीच संस्था आहे, बँकेकडे जाऊन आपण बोलायला पाहिजे वगैरे. आता तिच्याशी मी ते वस्तुनिष्ठ पद्धतीने बोलायला लागलो, आणि ती हळूहळू जागेवर यायला लागली. ती हम्म. सारखं तेच बोलते. काल सुद्धा रात्री माझी बोलली, संक्रांत छान वगैरे हे ते वगैरे. म्हटली सर याचं काय करू, त्याचं काय करू. म्हटलं आता काही वेळ झाला तरी तुला ते रिटायर करायला पाहिजे विषय, हम्म. आणि तुला हास्य जत्रेचं ऍसिड टाकायला पाहिजे त्याच्यावरती बघून. हम्म. तो ऍसिड वॉश करून घे म्हटलं मनाला तू. आणि याच्यात ते मग तिने मला पाठवलं रात्री, मी पाहिलं हे 2 एपिसोड, एकदम चांगलं वाटलं. म्हटलं धिस इज रॅशनॅलिटी अगेन, बुद्धिप्रामाण्यवादच आहे ना. तसं अमेरिकेत दिवाळखोरी डिक्लेअर करून टाकतात ते एका हम्म. प्रमाणापलीकडे, लोक पण हम्म. ऍक्सेप्ट करतात त्याला. हो. नाही झेपलं तर काय करणार बिचारा, काय चुकले हम्म. असतील निर्णय माफ करून हम्म. टाकतात. हम्म. दिवाळखोरी माहिती त्याला माफ करून टाकलं लोकांनी. हम्म. ऍक्च्युली हात वरती करणे म्हणजे काय, माफ केलं, आपल्या ते गुन्हेगार ठरला तो माणूस तो. हम्म. हम्म. तर एनिवे, तर हम्म. मी तसं करावं असं नाही म्हणते, परंतु बरं. विचारच तसे होऊ नयेत. आणखीन आपले जे फायनान्शियल पॅरामीटर्स आहेत, हेच तुमच्या धंद्याचे निदर्शक असतात. इथपर्यंत आपण यायलाच हवं. म्हणूनच हम्म. गांधीजी झाले किंवा एकनाथ शास्त्री झाले, संत एकनाथ झाले काय. संत एकनाथांची एक गोष्ट आहे, हम्म. त्यांचे जे गुरु होते जनार्दन हम्म. स्वामी, ते निजामाच्या राज्यात हे होते ना, नवाब होते ना ते, सॉरी, मुनीम होते ते, हम्म. जनार्दन स्वामी. हम्म. आणि एक पैशाचा हिशोब मिळत नव्हता म्हणून ते रात्रभर जागा ठेवतो नाही एकनाथाला. हम्म. आणि गांधीजींनी सुद्धा त्यांच्या आत्मकथेत लिहिलेलं आहे
की जेव्हा मी हिशोब लिहितो रोजचे, तेव्हा काय माहिती नाही मी आध्यात्मिक होऊन जातो म्हणजे. हम्म. सो वी नीड टू अंडरस्टँड दिस, काय कुठे नाळाची जुळलेली आहे. हम्म. त्यामुळे अर्थसाक्षरता आणि त्याला जोडून आपल्यासाठी अर्थसाक्षरता म्हणजे P&L आपला बघणे, आणि त्याच्या हिशोबाने बॅलन्स शीट आपण जी कन्वर्ट होते ती परफेक्ट राहणे. आणि याच्याकरताच निवडकमध्ये आम्ही निर्णय घेतलाय की दर 3 महिन्याला आम्ही भेटणार आहोत. तेव्हा प्रत्येकाला एक मुभा दिलेली आहे की तुम्ही एकमेकांशी भेटून तुमच्या व्यवसायातला अगदी बॅलन्स शीट दाखवू शकला तर उत्तमच, पण नाही तर किमान फक्त सक्सेस शेअर करू नका, काय अडचणी येतात त्या पण शेअर करा. आणि त्यातनं जर मार्ग काढता आले तर आपण जरूर मार्ग काढत राहू. आणि आय थिंक आता आपण आजचा पॉडकास्ट संपूया. जरा हो. लॉंग झाला, हो. परंतु छान झाला, चांगलं ओके. वाटलं. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. येस.